नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण अचूक प्रमाणामध्ये भरपूर पदर सुटलेली खुसखुशीत अशी बट्टी बनवते. तर बट्टी बनवण्यासाठी आपल्याला घरातील एक वाटी किंवा कप घ्यायचा आहे आणि त्यानेच आपल्याला पिठं मोजून घ्यायची आहे. तर इथे मी घरातील एक वाटी घेतली आहे आणि एका वाटीने 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि पाव वाटी बेसन पीठ घेतलं. आता या पिठामध्ये टाकण्यासाठी इथे मी अर्धा चमचा ओवा घेतला. तर ओवा डायरेक्ट न टाकता असा हाताने चोळून घालायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर पिठामध्ये छान येतो. त्यानंतर बट्टीला थोडासा रंग येण्यासाठी पाव चमचा हळद घेतली आणि 1 चमचा तीळ घेतलेले आहे. त्यानंतर या पिठामध्ये चवीपुरतं 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि त्यानंतर बट्टी खुसखुशीत होण्याकरिता या पिठामध्ये टाकण्यासाठी इथे मी 4 चमचे तूप वितळून घेतलेलं आहे. कडकडीत करून घेतलेलं नाही, फक्त वितळून घेतलं आहे. इथे मी तूप वापरले, तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, पण तुपामुळे बट्टी छान खुसखुशीत होते. तूप घातल्यानंतर सगळे साहित्य आपल्याला पिठामध्ये चोळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आणि बट्टीचं पीठ मळून घ्यायचं आहे. आपण जसं चपातीला मळतो त्या पद्धतीचं सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं. तर येथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. मळलेलं पीठ बघू शकता, छान असं सॉफ्ट पीठ मळून घेतलं. तर या ठिकाणी आपल्याला मळलेलं पीठ मुरण्यासाठी अजिबात ठेवायचं नाही. तर लगेच या पिठाच्या आपण बट्ट्या बनवणार आहे. तर बट्टी बनवण्यासाठी आपल्याला मळलेल्या पिठाचे समान असे गोळे तोडून घ्यायचे आहे. तर मळलेल्या पिठामध्ये इथे आपले 6 गोळे तोडून झाले. गोळे तोडून झाल्यानंतर पिठामधील एक गोळा घ्यायचा, पोळपाटावरती असा छान सॉफ्ट करून घ्यायचा आणि त्यानंतर या पिठाची आपल्याला पोळी लाटायची. तर इथे आपण पीठ व्यवस्थित मळून घेतलं, त्यामुळे पोळी लाटताना या पिठाला गव्हाच्या कोरड्या पिठाची अजिबात गरज पडत नाही. तर इथे मी पोळी लाटून घेतली. पोळी बघू शकता, छान लाटून झालेली आहे. अशी पोळी लाटून झाली की या पोळीच्या वरती लावण्यासाठी मी तूप वितळून घेतलं. तर इथे आपल्याला वितळलेलं तूप पोळीच्या सगळ्या बाजूने लावून घ्यायचं. त्यानंतर पोळी फोल्ड करायची. फोल्ड केल्यानंतर परत तूप लावायचं आणि परत पोळी अशा पद्धतीने फोल्ड करायची. त्यानंतर परत तूप लावायचं आणि पोळी या पद्धतीने फोल्ड करायची. फोल्ड केल्यानंतर साईडच्या कडा आपल्याला अशा दाबून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण जसं मोदकाचं तोंड बंद करतो त्या पद्धतीने आपल्याला या बट्टीचं सुद्धा तोंड बंद करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला बट्टी तयार करून घ्यायची आहे. तर शिल्लक राहिलेल्या पिठाच्या गोळ्याच्या सुद्धा मी बट्ट्या तयार करून घेतलेल्या आहे. तर आता ह्या बट्ट्या आपल्याला वाफवून घ्यायच्या. त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं. पातेल्यावरती एक चाळण ठेवायची आणि चाळणीमध्ये तयार केलेल्या बट्ट्या ठेवून द्यायच्या आहे. त्यानंतर या बट्टीवरती एक ताट झाकून ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवर ही बट्टी 10 मिनटं वाफवून घ्यायची. 10 मिनटामध्ये बट्टी छान वाफवल्या जाते. वाफवलेली बट्टी थंड करून घ्यायची. थंड झाल्यानंतर बघू शकता बट्टी छान वाफवल्या गेली आहे. आता ही बट्टी आपल्याला कट करायची. तर बट्टी चाकूने मधून कट करायची आणि त्यानंतर एका बट्टीचे आपल्याला 6 तुकडे कट करून घ्यायचे. तुकडे कट करून घेतल्यानंतर आपल्याला ही बट्टी सुटसुटीत करून घ्यायची. तर सेम पद्धतीने बाकीच्या सुद्धा बट्ट्या आपल्याला याच पद्धतीने कट करून घ्यायच्या आणि कट केल्यानंतर ही बट्टी तेलामध्ये तळून घ्यायची. तर बट्टी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. बट्टीमध्ये थोड्याशा बट्ट्या टाकून घ्यायच्या आणि तेलामध्ये मिक्स करून घ्यायच्या. तर ही बट्टी आपल्याला मिडियम आचेवरच तळायची आहे आणि अगदीच थोड्या वेळामध्ये बघू शकाल की बट्टीला खूप सारे पदर सुटलेले आहे. तर बट्टीला एकसारखा रंग येण्याकरिता आपल्याला ही बट्टी सतत झाऱ्याने हलवत राहायची आहे. तर या ठिकाणी बट्टी तळून 3 ते 4 मिनटं झाली आहे. 4 मिनटामध्ये बघू शकाल की बट्टीला छान ब्राऊन रंग आला आहे. बट्टीला पदर खूप सुटलेले आहे आणि मस्त खुसखुशीत बट्टी तळून झाली. तर सेम पद्धतीने सर्व बट्ट्या मी तळून घेतलेल्या आहेत. तळलेल्या बट्ट्या बघू शकता खूप छान तळून झालेल्या आहेत आणि बट्टीही बघू शकता खूप खुसखुशीत तयार झालेली आहे. तर अशा गरमागरम खुसखुशीत झालेल्या बट्ट्या एका प्लेटमध्ये चुरून घ्यायच्या आहे आणि चुरलेल्या बट्टीवर मस्त चिंच गुळाचं वरण घालायचं. त्यावरती छान असं तुपाची धार सोडायची आणि गरमागरम ही बट्टी आपल्याला या वरणामध्ये चुरून खायची आहे. चवीला खूप छान लागते. तर माझ्या पद्धतीने अशी खुसखुशीत आणि भरपूर पदर सुटलेली बट्टी नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.